अदानीची बोली तरली, कोर्टात भगवद्गीता हरली. संता बनता मुर्गे लढाता आहे, असाच हिंदुस्थानचा सध्या माहोल झाला आहे. वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल सरकारच्या गळ्यात अडकलेले हाडूक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जे.पी. लिलाव अग्रवाल यांनी जिंकलाच होता, त्यांना कळविण्यातही आले होते. मात्र अदानीची माशी सिंकली आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसारखा निकालसुद्धा फिरला गेला. कीर्तिकर खासदार होऊन सुद्धा निवडणूक आयोगाच्या मर्जीने मेहरबानीने वायकर खासदारकी उपभोगत आहेत. तसाच काहीसा प्रकार वेदांता व अदानीबाबत झाला आहे. अनिल अग्रवाल पक्के धार्मिक गृहस्थ आहे. अंधभक्तांमध्ये त्यांचा सर्वात वरचा नंबर लागतो. त्यांनी नरेंद्र भाईंना कधी काळी विष्णूचा 11वा अवतार म्हटले होते. त्यांनी अकलेचे तारेसुद्धा अनेकदा तोडले. निवडणूक रोख्यांमधून त्यांनी भाजपच्या झोळीत 226 कोटींचे दान टाकले. त्यामुळे तरी आपले पारडे जड होईल याच भ्रमात अनिल अग्रवाल राहिले आणि मागच्या बेंचवर जाऊन बसले. अनिल अग्रवाल ही संघापेक्षा कडवट व अंधभक्तांमध्ये बळकट असल्याचे दिसते. श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या वेळी कपाळास चंदनवटी लावून हजर होते. वाघाच्या पुढे आणि गाढवाच्या मागे तरी शहाण्या माणसांनी कधीच उभे राहू नये. स्वर्गीय बाळासाहेबांनी नरेंद्र भाईंची जेलवारी वाचविली म्हणून त्यांना पंतप्रधानपद पाहता आले. तरी त्यांच्या पक्षाचा मोदींनी जरासंध केला. सरळ 2 तुकडे. तुमचे 226 कोटी म्हणजे यांना चणे फुटाणे सारखे आता तरी वाटतात. अग्रवाल आंतरराष्ट्रीय उद्योगपती असल्यामुळे लढाई आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेतील. ते जिनिव्हात नक्कीच जिंकतील. अदानी आंतरराष्ट्रीय आरोपी असल्यामुळे पापाची फळे भोगावी लागतील. त्यातून बॅनर्जी, ठाकरे, पवार, केजरीवाल यांनाही न्यायाची अपेक्षा धरता येईल. कोर्टात तोडपाणी केली जाते म्हणून लोकशाही मेली गेली असेच सध्या म्हणावे लागेल. कोर्टाने लाज लज्जा बाळगावी. लोक म्हणतात तुम्ही उघडे नागडे नाचकाम करतात. गीतेची यामध्ये चूक काय? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भगवद्गीता इतकी हलकी आहे काय ती कोर्टात हरू शकते.